दादा दादा यावं मुकुंद, थेट व्यायाम मंदिरातच आलास. दादा आम्ही कुंडिनपूरला निघतोय. कुंडिनपूरच्या भीष्मक राजाशी नातेसंबंध जोडण्याचा तुझा विचार दिसतोय. दादा कुंडिनपूरची राजकन्या अतिशय सुंदर आहे. असणारच. तिचं आमच्यावर खूप प्रेम आहे. असणारच. दादा पण या विवाहाला तिच्या भावाचा म्हणजे रुक्मीचा या विवाहाला विरोध आहे. तोही असणारच. दादा थट्टा नको, आम्ही सत्य तेच सांगतो. थट्टा आणि माझ्या या भावाची मी सत्य तेच बोलतो. माझा भाऊ आहेच देखणा आणि पराक्रमी. त्याच्यावर राजकन्या नाही भाळणार तर काय जरासंध आणि दंतवक्रावर भाळणार आहेत का? कृष्णा, तुझा विवाह भीष्मकाची राजकन्या रुक्मिणीशीच होईल आणि जो कोणी या विवाहास विरोध करेल त्याला माझ्या या गदेचा प्रसाद खावा लागेल. कृष्णा, तू हो रथावर आरूढ. मी आणि माझं सैन्य तुझ्या संरक्षणासाठी सिद्ध आहोत. कृष्णा, कृष्णा, मुरारी. रुक्मिणी, कृष्णा, कृष्णा, मुकुंदा, मुरारी, कृष्णा, रुक्मिणी, कृष्णा, कृष्णा, मुरारी, कृष्णा. कोण? कोणाचा आहे हा दिव्य स्पर्श? मी आहे कृष्ण, तुझा सखा. कृष्णा, आज तुम्हाला पाहिलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. रुक्मिणी, अगं तुझं लावण्य पाहिलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मला तुमची पट्टेराणी व्हायचंय. अगं वेडे, त्यासाठीच तर तुला भेटायला आलोय. मग मला एक सांगा, तुमच्या सगळ्या राण्यांमध्ये मी तुमची आवडती राणी होईन ना? अगं मी सगळ्यांचेच लाड करतो, सगळ्याच माझ्या आवडत्या आहेत. तसं नाही, सगळ्या राण्यांमध्ये तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम कराल ना? अगं वेडे, प्रेमाचे तुकडे थोडेच करता येतात. पण एक सांगतो, तू माझी सगळ्यात आवडती प्रिय पट्टराणी होशील. खरंच? हो. मुकुंदा, मग मला द्वारकेला घेऊन जाल ना? नेणार, तुला द्वारकेला घेऊन जाणार, पण वेळ आल्यावर. खरंच? हो. मुकुंदा, कृष्णा, कुठे आहात तुम्ही? मुकुंदा, कृष्णा, कृष्णा, मुकुंदा, रुक्मिणी, रुक्मिणी, कृष्णा. अगं कुणाला हाका मारतेस? इथं तर कुणीच दिसत नाहीये. असं कसं शक्य होईल? प्रत्यक्ष मुकुंद माझ्या बरोबर आहेत. कुठे गेल्या तुझ्या सख्या? भावमुद्रा, मदनमुद्रा. मला कुणाचीही आवश्यकता नाही माते. प्रत्यक्ष मुकुंद माझ्या बरोबर आहेत. ते तुला दिसत नाही, पण मला मात्र दिसतात. तू ना कृष्णवेडी झालीयस. तू चिंता करू नकोस, तुझा विवाह कृष्णाशीच होईल. माते, पण हे कसं शक्य आहे? रुक्मी दादाला हा विवाह मान्य नाही. रुक्मीला समजवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. माते, पण रुक्मी दादा तर कृष्णाला कनिष्ठ मानतो. तो अहंकाराने आंधळा झालाय. त्याचा मित्र शिशुपाल, त्याची माता शुतश्रू ही वसुदेवाची सख्खी बहीण म्हणजे कृष्णाची आत्या. मग मला सांग, कृष्ण आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे? नाही ना? रुक्मिणी, आंधळ्याला आपण निद्रेतून जागं करू शकतो, पण ज्याने आंधळ्याचं सोंग घेतलंय त्या रुक्मीला आपण कशी काय जाग आणणार? माते, आता तूच सांग, मी कोणाचा आधार घेऊ? कन्ये, सत्याला आणि प्रेमाला आधाराची आवश्यकता नसते. कृष्ण भगवान परमसत्य आहेत. त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही ठीक होईल. शिवाय कन्ये, माझे आशीर्वाद आहेत तुला. तुझा विवाह कृष्णाशीच होईल.
पिताश्री 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 माताश्री प्रणाम. युवराज, काही नवीन वार्ता? होय पिताश्री. पिताश्री, चारी दिशांनी वैभवशाली राजे आणि राजकुमारांचे रथ, घोडे आणि सैन्य येत आहे. शिशुपाल सैन्यासह दाखल झालाय. पिताश्री, त्याच्या स्वागतासाठी मला जायलाच हवं. युवराज, शिशुपालासह सर्व पाहुण्यांचं योग्य रीतीने स्वागत करा. जशी आज्ञा पिताश्री. महाराज, शिशुपाल सैन्यासह आलाय. त्याला कृष्णावर युद्ध तर छिडायचं नाही ना? महाराणी, त्यांनी जर हे दुस्साहस केलं तर त्याची परिणिती काय होईल याची शिशुपालाला कल्पना असावी. रुक्मिणीच्या मनाप्रमाणे स्वयंवर झालं तर खूपच बरं होईल. माझी गुणाची लेक ती, तिच्यावर असा प्रसंग का म्हणून यावा? महाराणी, चिंता करू नका. सगळं काही योजल्याप्रमाणे व्यवस्थित होईल. बर, आपली लाडकी कन्या कुठं आहे? तिला वधू वेशात नटली थटलेली मला पाहायची आहे. एव्हाना ती दुर्गा मंदिरात पूजेसाठी पोहोचली सुद्धा असेल. माते, विवाहाची घटिका जवळ आली तरी श्रीकृष्ण कसे अजून आले नाही? माते, मला सहाय्य कर. माझे पती म्हणून मला श्रीकृष्णच लाभू दे. मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्रीं स्वाहा स्वदा नमोस्तुते. हरि ओम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गणध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेति सर्वविघ्नोपशान्तये. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां यस्तु भगवान् मंगलाय स्तनव हरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कृष्ण देवीने माझी प्रार्थना ऐकली. मुकुंदा, मला घेऊन जा.